नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिंग्युलर अँड नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स या मॅट्रिकचा एक छोटासा टॉपिक आहे, त्याच्याविषयी आपण स्टडी करणार आहे. तर सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय किंवा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय ते पहिल्यांदा बघूया आणि नंतर त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स आपण सॉल्व करूया. तर सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय? सिंग्युलर मॅट्रिक्स सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे असा मॅट्रिक्स ज्याचा डिटर्मिनंट हा 0 असतो. म्हणजे सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे कोणता मॅट्रिक्स? तर ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 असतो त्या मॅट्रिक्सला म्हणायचं सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्स इज दॅट मॅट्रिक्स विच हॅज डिटर्मिनंट इज इक्वल टू 0. त्या मॅट्रिक्सला म्हणायचं सिंग्युलर मॅट्रिक्स. त्याच्या अपोजिट नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स मीन्स नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय? तर ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट जर फाइंड केला, सपोज ए मॅट्रिक्स आहे आणि त्या ए मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट फाइंड केला आणि तो नॉट इक्वल टू जर 0 आला तर त्या मॅट्रिक्सला म्हणायचं नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. एकदम सिंपल आहे. म्हणजे आपल्याला डिटर्मिनंट जर दिला असेल आणि तो सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर आहे हे जर ओळखायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? डिटर्मिनंट फाइंड करावा लागेल. तर डिटर्मिनंट कसा फाइंड करायचा? सपोज 2x2 असा मॅट्रिक्स दिलेला आहे, 2 1 2 1, राईट. असा 2x2 मॅट्रिक्स दिलेला आहे. सपोज याला आपण ए मॅट्रिक्स म्हणूया. तर याचे आपण याचा डिटर्मिनंट फाइंड करूया. तर डिटर्मिनंट कसा फाइंड करायचा? हे 2 घ्यायचं आणि हे सोडून द्यायचं, तो रो आणि तो कॉलम. मग राहिलं काय? इंटू 1 आणि मायनस हा 1 घ्यायचा आणि इंटू त्याला 2. म्हणजे काय आलं? 2 - 2 दॅट इज इक्वल टू 0. म्हणजे हा डिटर्मिनंट 0 आला. याचाच अर्थ हा मॅट्रिक्स ए 2 1 2 1 एलिमेंट्स असलेला ए मॅट्रिक्स हा कसा आहे? सिंग्युलर आहे. सिंग्युलर मॅट्रिक्स. ए इज अ सिंग्युलर मॅट्रिक्स. तर अशा टाईपनं प्रॉब्लेम तुम्ही सोडवू शकता. जर 3x3 मॅट्रिक्स असेल, 3x3 स्क्वेअर मॅट्रिक्स असेल, सपोज ए इज इक्वल टू 1 2 2 1 2 2 2 3 2 असा एक मॅट्रिक्स आहे 3x3 मॅट्रिक्स. तर याचा डिटर्मिनंट कसा फाइंड करायचा? तर एक 1 घ्यायचं, 1 हा रो हा कॉलम सोडायचा, राहिलेलं 2 × 2 4 -3 × 2 6, राईट. त्यानंतर मायनस घ्यायचं, इथं प्लस घेतलेलं, इथं मायनस पुढचा एलिमेंट 2 इंटू हा रो आणि हा कॉलम सोडायचा, राहिलं काय? 1 2 आणि 2 2 म्हणजे 1 × 2 2 मायनस 2 × 2 4. त्यानंतर प्लस घ्यायचं, प्लस पुढचा एलिमेंट तिसरा 2 आणि हा रो आणि हा कॉलम सोडायचा, राहिलं काय? 1 × 3 3 मायनस 2 × 2 4. तर अशा पद्धतीने डिटर्मिनंट फाइंड करायचा. इज इक्वल टू 1 तसंच, हे काय? 4 - 6 -2 -2 तसंच, 2 - 4 -2 +2 तसंच आणि 3 - 4 1 -1, राईट. हे किती आलं? -2 -2 × -2 +4 आणि हे -2. सो -2 -2 -4 आणि +4 0 येईल. सो हा डिटर्मिनंट सुद्धा काय आहे? 0 आहे. याचा अर्थ हा मॅट्रिक्स ए हा सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. मॅट्रिक्स ए हा सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. आता असंच जर इथं डिटर्मिनंट 0 नाही आला, 0 सोडून प्लस मायनस कोणतीही व्हॅल्यू जर आली तर तो मॅट्रिक्स कसा असतो? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स.
सो आपण आता काही प्रॉब्लेम्स एक्झामला आलेले प्रॉब्लेम्स काही सॉल्व करूया, म्हणजे तुम्हाला अजून आयडिया येईल सिंग्युलर आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ओके मित्रांनो, बघा असा क्वेश्चन दिलेला आहे, स्टेट वेदर द फॉलोइंग मॅट्रायसेस आर सिंग्युलर ऑर नॉन सिंग्युलर. आणि हा मॅट्रिक्स दिलेला आहे, हा सिंग्युलर आहे की नॉन सिंग्युलर ते आपल्याला सांगायचं आहे. तर आन्सर काय आहे, या जो मॅट्रिक्स दिलेला आहे त्याला सपोज आपण ए म्हटलं, ए इज इक्वल टू 1 4 6 आणि 9. आता या मॅट्रिक्सचा सिंग्युलर किंवा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स जर आहे का नाही ते जर सांगायचं असेल तर पहिल्यांदा काय डिटर्मिनंट फाइंड करावं लागेल. सो डिटर्मिनंट ए इज इक्वल टू 1 × 9 1 × 9 मायनस 4 × 6 4 × 6. सिम्पल आहे, तिरकस गुणाकार करायचा आहे. या 1नं 9ला मल्टिप्लाय करायचं आणि या 4नं 6ला मल्टिप्लाय करायचं आणि दोघांच्यामध्ये मायनस साईन. सो 1 × 9 9 मायनस 4 × 6 24. म्हणजे किती आलं, 9 आणि 15 राईट 15. सो डिटर्मिनंट ए इज इक्वल टू 15. आता ही व्हॅल्यू आहे ही नॉट इक्वल टू काय आहे, 0 आहे. नॉट इक्वल टू 0 आहे म्हणजेच हा मॅट्रिक्स कसा आहे, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. देअरफॉर मॅट्रिक्स ए इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असं आन्सरमध्ये लिहायचं शेवटी. ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स बिकॉज इट्स व्हॅल्यू इज नॉट इक्वल टू 0 or other than 0. ओके, बघा पुढचा प्रॉब्लेम असा दिलेला आहे, डिटर्मिनंट मॅट्रिक्स दिलेला आहे ए इज इक्वल टू 4 2 6 3 आणि आपल्याला काय करायचं आहे, स्टेट वेदर द फॉलोइंग मॅट्रायसेस आर सिंग्युलर ऑर नॉन सिंग्युलर. हा मॅट्रिक्स सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर ते आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा याचा डिटर्मिनंट फाइंड केला पाहिजे. सो डिटर्मिनंट ए इज इक्वल टू कसा काढायचा डिटर्मिनंट 4 2 6 आणि 3. सो दॅट इज इक्वल टू तिरकस गुणाकार करायचा आणि मायनस दोघांचं निगेटिव्ह 4 × 3 4 × 3 आणि मायनस 2 × 6 2 × 6. सो 4 × 3 12 मायनस 2 × 6 12. So that is equal to 0. So determinant A is equal to 0. Therefore this matrix is a singular matrix. Therefore matrix A is singular matrix. Singular matrix. फार सिंपल आहे, फक्त डिटर्मिनंट तुम्हाला फाइंड करायचं आहे आणि 0 व्हॅल्यू आली तर सिंग्युलर, 0 नाही आली तर नॉन सिंग्युलर. ओके मित्रांनो, पुढचा मॅट्रिक्स असा दिलेला आहे 6 5 3 2 2/2 मॅट्रिक्स दिलेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, हा मॅट्रिक्स सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर ते सांगायचं आहे. म्हणजे याचा पहिल्यांदा डिटर्मिनंट आपल्याला फाइंड करावा लागेल. सो डिटर्मिनंट ए इज इक्वल टू डिटर्मिनंटमध्ये लिहितो मी 6 5 3 2. सो डिटर्मिनंट कसा फाइंड करायचा, तिरकस गुणाकार करायचा 6 × 2 आणि मायनस 5 × 3. सो किती येणार, 6 × 2 12 आणि मायनस 5 × 3 15. सो 12 मायनस 15 मायनस 3. सो डिटर्मिनंट हा नॉट इक्वल टू 0. 0 सोडून वेगळं काही आलं, प्लस मायनस काही येऊ द्या, 0 सोडून वेगळी संख्या आली की तो डिटर्मिनंट काय आहे, तो मॅट्रिक्स काय असणार आहे, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. देअरफॉर मॅट्रिक्स ए इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स राईट. पुढचं एक्झाम्पल दिलेलं आहे 3/3 मॅट्रिक्स दिलेला आहे आणि याचा आपल्याला काय करायचं आहे, सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर ते सांगायचं आहे. म्हणजे याचा पण डिटर्मिनंट आपल्याला फाइंड करावा लागेल. सो याचा 3/3चा डिटर्मिनंट कसा फाइंड करायचा, 2 घ्यायचं पहिल्यांदा 2 आणि हा रो हा कॉलम सोडून द्यायचा, मग राहिलेला तिरकस गुणाकार करायचा. सो 1 × 1 आधी मी पूर्ण स्टेप लिहितो म्हणजे तुम्हाला कळेल. 1 × 1 आणि मायनस हा -3 ×
-3 इंटू -1. त्याच्यानंतर -3 इंटू -1. हा ब्रॅकेट कंप्लीट झाला. आता पुढचा एलिमेंट घ्यायचा, पण त्याला मायनस साईन द्यायचं. -1 म्हणजे मायनस मायनस काय होणार, आधी मी लिहितो पूर्ण म्हणजे कळेल तुम्हाला. मायनस साईन घ्यायचा आणि हा पुढचा एलिमेंट लिहायचा -1. मग हा रो सोडून द्यायचा, हा कॉलम सोडून द्यायचा. मग राहिलं काय, 4 इंटू 1 आणि -3 इंटू 0. सो ब्रॅकेटमध्ये परत 4 इंटू 1 आणि -3 इंटू 0. हा ब्रॅकेट कंप्लीट. त्यानंतर प्लस साईन घ्यायचं. इथं प्लस मायनस प्लस, प्लस मायनस प्लस एवढं लक्षात ठेवायचं. आता 3 एलिमेंट घ्यायचा आणि हा रो हा कॉलम सोडायचा. राहिले काय, 4 इंटू -1 आणि 1 इंटू 0. सो 4 इंटू -1 आणि -1 इंटू 0. राईट. तर असा डिटर्मिनंट फाइंड करायचा. सो इज इक्वल टू 2. तसंच 1 इंटू 1 काय येणार 1 -3 इंटू -1 +3. ओके. त्यानंतर मायनस मायनस काय होणार आहे +1 आणि ब्रॅकेटमध्ये 4 इंटू 1 4 मायनस हे -3 इंटू 0 काय होणार 0 -0 प्लस हे 3 आणि ब्रॅकेटमध्ये 4 इंटू -1 -4 येणार आणि -1 इंटू 0 0 येणार. राईट. म्हणजे पुढं काय होतं 2 इथं 1 -3 -2 प्लस 1 आणि 4 -0 4 प्लस 3 इंटू -4 -0 -4. सो इज इक्वल टू काय येणार 2 इंटू -2 -4 प्लस 1 इंटू 4 +4 आणि हे 3 इंटू -4 -12. So -4 + 4 cancel and the answer is -12. So determinant, the value of determinant is -12 which is not equal to 0. Therefore this matrix is a non-singular matrix. Therefore this matrix is non-singular matrix. Non-singular matrix. ओके. असा प्रॉब्लेम दिलेला आहे. 3x3 मॅट्रिक्स आहे आणि हा मॅट्रिक्स सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर ते सांगायचं. म्हणजे आता डिटर्मिनंट फाइंड करावं लागेल. सो डिटर्मिनंट ए इज इक्वल टू आपल्याला माहित आहे पहिल्यांदा प्लस साईन घ्यायचं +7 आणि तो रो तो कॉलम सोडायचा. राहिलं काय 2 इंटू 3 2 इंटू 3 6 -6 इंटू 5 6 इंटू 5 30. सो परत मायनस साईन द्यायचं आणि पुढचा एलिमेंट 0 आणि ब्रॅकेटमध्ये हा रो हा कॉलम सोडायचा. 1 इंटू 3 3 -6 इंटू 4 24. आता पुढं प्लस साईन, इथं प्लस घेतलं इथं मायनस, इथं आता प्लस तिसरा एलिमेंट घ्यायचा 2 आणि ब्रॅकेटमध्ये हा रो हा कॉलम सोडायचा. राहिलं काय 1 इंटू 5 5 -2 इंटू 4 8. सो हे काय येते 7 6 -30 काय येणार -24 मायनस हे 0 सगळं 0च होणार. सो डायरेक्ट +2 इंटू ब्रॅकेटमध्ये 5 - 8 काय येणार -3. सो इज इक्वल टू 7 इंटू -24 7 इंटू -24 किती येते. माझ्याकडे कॅल्शियम आहे त्यामुळे मी इथं करून बघतो. 168. सो -168 आणि हे 2 इंटू -3 म्हणजे काय येणार -6. सो -168 -6 काय येणार -174. कॅल्शियममध्ये बघा एकदा टॅली करून. सो डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आली -174. सो अशी व्हॅल्यू आल्यामुळं हा डिटर्मिनंट काय आहे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. जर 0 आली असती तर तो मॅट्रिक्स काय म्हणायचं सिंग्युलर मॅट्रिक्स. याची व्हॅल्यू 0 आलेली नाही त्यामुळे हा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. देअरफॉर ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स.
नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ओके बघा, नॉन सिंग्युलर आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स याच्यामध्ये अजून एक असा टाईपचा क्वेश्चन आहे, स्टेट वेदर ए बी मॅट्रिक्स इज अ सिंग्युलर ऑर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ए बी म्हणजे काय, एचं आणि बी मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन. तो मल्टिप्लिकेशनचा जो मॅट्रिक्स येईल तो सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर आहे हे क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलेलं आहे. त्यासाठी दोन मॅट्रिक्स आपल्याला दिलेले आहे. सो ए मॅट्रिक्स दिलेला आहे 2x2 मॅट्रिक्स, बी मॅट्रिक्स पण दिलेला आहे 2x2 मॅट्रिक्स. तर पहिल्यांदा याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ ए बी. सो ए बी इज इक्वल टू ए मॅट्रिक्स 1 2 3 4 आणि इंटू त्याला बी मॅट्रिक्स 2 1 0 3. आता हा 2x2 मॅट्रिक्स आहे, 2ला 2 कॅन्सल, आन्सरचा मॅट्रिक्स काय येणार आहे 2x2 मॅट्रिक्सच येणार आहे. सो ए बी इज इक्वल टू, आता याचं मल्टिप्लिकेशन आपण शिकलेलो आहे याच्या आधी एक व्हिडिओ लेक्चर आहे मल्टिप्लिकेशनचं, 2 व्हिडिओ लेक्चर आहेत मल्टिप्लिकेशनवर, ती जाऊन तुम्ही बघू शकता की मल्टिप्लिकेशन कसं करायचं. आता मी पटपट करतो. सो हा रो आणि हा कॉलम. सो 1 इंटू 2 2 प्लस 2 इंटू 0 0, त्यानंतर 1 इंटू 1 1 आणि प्लस 2 इंटू 3 6, त्यानंतर 3 इंटू 2 6 प्लस 4 इंटू 0 0, 3 इंटू 1 3 प्लस 4 इंटू 3 12. सो हा आहे मल्टिप्लिकेशनचा मॅट्रिक्स. 2 प्लस 0 2, 1 प्लस 6 7, 6 प्लस 0 6, 3 प्लस 12 15. असा मल्टिप्लिकेशनचा मॅट्रिक्स आला. आता आपल्याला काय विचारले, सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर, म्हणजे याचा डिटर्मिनंट आपल्याला फाइंड करावा लागेल. सो डिटर्मिनंट ए बी इज इक्वल टू 2 7 6 आणि 15. डिटर्मिनंट तयार केला. आता हा डिटर्मिनंट सॉल्व करा. सो 2 इंटू 15 30 मायनस 6 इंटू 7 42, आन्सर काय आलं -12. सो ए बीचा डिटर्मिनंट त्याची व्हॅल्यू आलेली आहे -12 आणि ती नॉट इक्वल टू 0 आहे. त्यामुळे देअरफॉर मॅट्रिक्स ए बी इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असा आन्सर आहे. राईट. सो अशा टाईपचा क्वेश्चनसुद्धा विचारला जाऊ शकतो. आता त्याच टाईपचं दुसरा एक प्रॉब्लेम आहे. ए मॅट्रिक्स दिलेला आहे, बी मॅट्रिक्स दिलेला आहे आणि ए बी मॅट्रिक्स सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर बघायचं आहे. तर पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करून घ्या. ए बी इज इक्वल टू 5 4 4 3 इंटू बी मॅट्रिक्स -3 4 आणि 4 -5. सो मल्टिप्लिकेशन इज 5 इंटू -3 -15 प्लस 4 इंटू 4 16, त्यानंतर 5 इंटू 4 20 आणि प्लस 4 इंटू 5 -20. राईट. 4 इंटू -5 -20, त्यानंतर 4 इंटू -3 -12 अँड 3 इंटू 4 प्लस 12, त्यानंतर 4 इंटू 4 16 आणि प्लस 3 इंटू -5 -15. सो हे काय येणार -15 प्लस 16 प्लस 1, 20 -20 0, -12 प्लस 12 0 आणि 16 -15 1. सो हा मॅट्रिक्स कसा आला, युनिट मॅट्रिक्स आलाय. आता याचा डिटर्मिनंट किती येतोय बघूया. तर आपल्याला हा सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर समजणार आहे. सो डिटर्मिनंट कसा, तिरकस गुणाकार. सो 1 इंटू 1 1 मायनस 0 इंटू 0 0. सो 1 - 0 काय येणार 1. सो डिटर्मिनंट या मॅट्रिक्सचा मल्टिप्लिकेशनच्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काय आला 1, विच इज नॉट इक्वल टू 0. देअरफॉर दिस मॅट्रिक्स इज ए बी मॅट्रिक्स इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. राईट. एकदम सिंपल आहे, सोडवू शकता तुम्ही. बघा सेम क्वेश्चन असा दिलेला आहे, स्टेट वेदर ए बी मॅट्रिक्स इज अ सिंग्युलर ऑर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स.
त्याच्यामधला तिसरा क्वेश्चन असा दिलेला आहे, 2 मॅट्रिक्स दिलेले आहेत आणि याचं ए बी प्रोडक्टचा जो मॅट्रिक्स येईल तो सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर आहे ते सांगायचं आहे. मग पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करून घेऊया. सो ए बी मॅट्रिक्स इज इक्वल टू ए मॅट्रिक्स 2 1 0 3 आणि बी मॅट्रिक्स 1 2 3 -2. याचं मल्टिप्लिकेशन 2 × 1 2 प्लस 1 × 3 3 2 × 2 4 प्लस 1 × -2 -2 0 × 1 0 प्लस 3 × 3 9 0 × 2 0 प्लस 3 × -2 -6. सो याचा मल्टिप्लिकेशन आपण करतोय मॅट्रिक्सचं. सो हे किती येणार 2 + 3 5 4 - 2 2 0 + 9 9 आणि 0 -6 -6. सो हा आला ए बी मॅट्रिक्स. आता हा सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर ते बघायचं असेल तर याचा डिटर्मिनंट फाइंड करावा लागेल. सो डिटर्मिनंट ए बी इज इक्वल टू 5 × -6 सो -30 and -9 × 2 18. सो ए बी मॅट्रिक्स काय येणार ए बी मॅट्रिक्स इज इक्वल टू -30 -18 म्हणजे किती येणार -48. सो हा मॅट्रिक्स नॉन झिरो मॅट्रिक्स आहे म्हणजे त्याचा डिटर्मिनंट झिरोपेक्षा वेगळी संख्या आली त्यामुळं हा मॅट्रिक्स काय आहे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स मॅट्रिक्स ए बी इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. तसंच या टाईपचं एक दिलेला आहे एक्झाम्पल. हा 2/3 मॅट्रिक्स आहे आणि हा 3/2 मॅट्रिक्स आहे. 3ला 3 कॅन्सल. आन्सरचा ए बी मॅट्रिक्स काय येणार आहे 2/2 मॅट्रिक्स येणार आहे. सो पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करून घेऊया. -2 0 1 1 2 3 आणि इंटू त्याला बी मॅट्रिक्स 0 1 2 3 1 1. याचं मल्टिप्लिकेशन काय येणार ए बी 2/2 मॅट्रिक्स 2/2 मॅट्रिक्स. सो -2 × 0 0 प्लस 0 × 2 0 प्लस 1 × 1 1 -2 × 1 -2 प्लस 0 × 3 0 प्लस 1 × 1 1 1 × 0 0 प्लस 2 × 2 4 प्लस 3 × 1 3. राईट. मल्टिप्लिकेशन तुम्हाला समजत नसेल तर मल्टिप्लिकेशनचे व्हिडिओ लेक्चर आधी जाऊन बघा. त्याच्यानंतर हे व्हिडिओ लेक्चर तुम्ही कंटिन्यू करू शकता. त्यानंतर 1 × 1 1 प्लस 2 × 3 6 प्लस 3 × 1 3. म्हणजे काय येणार ए बी मॅट्रिक्स काय येणार 0 + 0 + 1 1 -2 + 1 -1 4 + 3 7 आणि 1 + 6 7 + 3 10. असा मॅट्रिक्स आला. आता हा सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर बघायचा असेल तर डिटर्मिनंट फाइंड करावा लागेल. डिटर्मिनंट ए बी इज इक्वल टू तिरकस गुणाकार 1 × 10 10 -7 × -1 -7 म्हणजे +7 होणार आणि ए बी मॅट्रिक्स काय आला +17 म्हणजे हा 0पेक्षा वेगळा आहे ही संख्या. त्यामुळं हा मॅट्रिक्स कसा आहे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. सो अशा टाईपचे सिंग्युलर मॅट्रिक्स आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स ओळखण्याचे प्रॉब्लेम तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात 2 किंवा 4 मार्कला. तसेच कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये म्हणजे गेट वगैरे त्या एक्झाममध्ये सुद्धा एखादा मॅट्रिक्स दिला जाऊ शकतो आणि त्याला ऑप्शन दिले जाऊ शकतात की हा सिंग्युलर आहे नॉन सिंग्युलर आहे बोथ किंवा नन ऑफ द अबोव. तर अशा टाईपचे क्वेश्चन कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये भेटूया मॅट्रिक्सचा नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत थँक्यू.